नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या या पर्यावरणाच्या भागामध्ये आपण आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण आज निसर्गाचे देणे प्राणी जीवन याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं 5-6 भागामध्ये विभागलेलं आहे आणि तुम्हाला इतकी सुंदर असं म्हणजे हे ऐकायला सुद्धा इंटरेस्टिंग वाटेल असा हा भाग आहे. प्राणी म्हणजे आपल्या सभोवतालचेच प्राणी आहेत, आपण दररोज पाहतो, पण त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. वर्गीकरण थोडक्यात सांगतो तुम्हाला. म्हणजे वर्गीकरण काय असतं की तुम्ही पहिलीच्या वर्गात होतात, दुसऱ्याच्या वर्गात, तिसरीच्या वर्गात, का सगळे मुलं एकाच वर्गात बसवतात 1ली ते 5वी? नाही ना, वयानुसार वर्गीकरण केलेलं असतं. आता प्राण्यांचं कसं वर्गीकरण केलेलं असतं तर अनेक प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. ते एक एक आपण पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घटकावर एक असा प्रश्न मी घेणार आहे जो की तुम्हाला काय म्हणजे त्याच्याबद्दल एक 10-15 सेकंदाचा आपण वेळ देऊया आणि तुमच्या मनामध्ये उत्तर गेस करायचे किंवा कॉमेंटमध्ये टाकायचं उत्तर काय असेल ते. आता अधिक वेळ न दवडता आपण सरळ आपल्या भागाकडे येऊया. आणि मी तुम्हाला सांगतो, हे व्हिडिओ तुम्ही नुसते लक्ष देऊन असे ऐकले, सुंदर डोळे बंद करून जरी ऐकले, पाहिले, मनन केलं मनातल्या मनात, तरी तुमचे नवोदयला येणारे प्रश्न सुटणार आहेत. आणि यावर्षी प्रथमच हा प्रकार येतोय. अलग लक्षात, पर्यावरण हा भाग यापूर्वी नव्हता नवोदयला. त्यामुळं हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे लक्षपूर्वक पहा, त्यावर चिंतन करा, अभ्यास करा, आणखीन पुस्तकातला सुद्धा अभ्यास करा की त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होतो. आता सगळ्यात अगोदर सजीव मी सांगतो तुम्हाला. सजीव हे जे 2 प्रकार होतात. कोणते? एक वनस्पती आणि एक प्राणी. त्यापैकी हा प्राणी हा जो भाग आहे हा आपण पाहणार आहोत. आता इथं प्राण्याचे जन्मावरून प्रकार आहेत. जन्मावरून कसे प्रकार असतात लक्ष द्या. काही प्राणी हे अंड्यामधून जन्म घेतात. तुम्हाला माहिती आहे, कोंबडीचे अंडे असतात, त्याच्यातून कोंबडीची पिलं जन्मतात. बदकाचे अंडे असतात, वेगवेगळ्या पक्ष्यांचे अंडे असतात की त्यांचं काय होतं, त्यांचा जन्म अंड्यामधून होतो म्हणून त्यांना अंडज प्राणी म्हणतात. अलग लक्षात. परंतु काही प्राणी त्यांचा जन्म काय होतो की आईला पिल्लू जन्म घेतात. जसं गाईला वासरू होतं, शेळीला शेळीचं पिल्लू होतं, कुत्र्याला कुत्र्याचं पिल्लू होतं, मांजरीचं पिल्लू होतं. तर हे सगळे कसे जरायूज. आता ही 2 नावे नवीन आहेत, लक्षात घ्या. अंडज आणि जरायूज. लक्षात आलं का? हे सगळ्या म्हणजे याच्यावर एक भागावर एक प्रश्न तयार होऊ शकतो आणि परीक्षेला कुठला प्रश्न विचारला जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक घटक मन लावून लक्षपूर्वक ऐकायचं. आता आपण स्पष्टीकरणच घेणार आहोत. तर आता काही उदाहरणं तुम्हाला दिली की अंडज प्राण्यामध्ये काय काय आहे. आता तुम्ही गेस करायचे, तुम्ही आठवायचे कोणते प्राणी आहेत. कबूतर, कोंबडी, बदक, आणखीन कोण आहे, तो इमू पक्षी, मोठं अंडं असतं त्याचं. अलग लक्षात. मोराचे अंडे असतात. असे आता तुमच्या परीनं तुम्हाला किती आठवतात, किती लिहिता येतात ते सुद्धा करायचे. जरायू पिलाला जन्म देणारे प्राणी. मनुष्य प्राणी पिल्लू जन्मतं म्हणजे छोटं बाळ होतं आईला. गाय, त्यानंतर शेळी, मेंढी, वाघाला पिल्लू होतं, बरोबर आहे का नाही. सिंह, हत्ती, असे अनेक आहेत ते. आता हा एक क्रायटेरिया झाला की जन्मावरून. आता दुसरा म्हणजे ते अन्न शोधण्यासाठी बाहेर कधी पडतात. जर ते दिवसभर बाहेर पडत असतील तर त्या प्राण्यांना काय म्हणतात. आणि जे रात्री बाहेर पडतात म्हणजे दिवसा चरण्यासाठी बाहेर पडणारे प्राणी त्याला म्हणायचं दिनचर. आणि रात्री बाहेर पडणारे प्राणी त्याला निशाचर म्हणतात. पहा, हे चर म्हणजे वास करण्यासाठी, बाहेर म्हणजे कशासाठी की फिरण्यासाठी, अन्नाच्या शोधार्थ. आता प्राणी बाहेर का पडायचे तर पोट भरण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी. आपल्या मनुष्यासारखं घरी असते का त्यांच्याकडे गहू आहे, ज्वारी आहे, वर्षभराची शेतात कष्ट करून आणून ठेवली नाही. त्यांना दररोजचं अन्न दररोज शोधावं लागते, ते साठवून ठेवत नाहीत. तर जे प्राणी दिवसा बाहेर पडतात त्यांना दिनचर म्हणतात, जे रात्री बाहेर पडतात त्याला निशाचर म्हणतात. आता दिवसा बाहेर पडणारे सगळे आहेत, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, हे प्राणी रात्री आराम करतात. रात्री काही प्राणी पक्षी बाहेर पडणारे असतात. अलग लक्षात. निशाचर
साप रात्री फिरतो. शक्यतो महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे मण्यार साप विषारी असतो, रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. बरेचसे साप दिवसाबिळात लपवून राहतात. घुबड पक्षी हा रात्री बाहेर पडतो. तर ह्यांना, अशा प्राण्यांना रात्री म्हणजे निशा म्हणजे रात्र हा समानार्थी शब्द आहे. निशाचर म्हणजे रात्रीचे बाहेर पडणारे. आता दुसरी गोष्ट, प्राण्यांचे गट असतात. कसे की जे सारखे दिसतात. आता एक लक्ष करा, माझा आठवा, कुत्रा, कोल्हा, त्यानंतर लांडगा, हे जे प्राणी आहेत ते या प्राण्यांचं काय आहे, एक सारखी ठेवण आढळते. तसेच हत्ती, गेंडा, पानघोडा तुम्ही पाहतात ना, ते त्यांची ठेवण शरीराची सारखी आहे. म्हणजे सारख्या प्राण्यांचा गट. मांजर, वाघ, बिबट्या, चित्ता यांच्या शरीराची ठेवण कशी असते, सारखी दिसते. आता पहा, माकड, चिपांजी, मनुष्य आपण सारखे दिसतो. तर म्हणजे ह्या सगळ्या प्रकारावरून आपले गट केलेले असतात. तर काय, आता त्याच्यानंतर पुढं चला, अजून एक पाऊल पुढं चाललं होतं म्हणा. आता आयुष्य, फुलपाखर, घरातली माशी, फुलपाखरू यांचं आयुष्य कसं असतं, कमी असतं. तर चिमणी, कावळा हे काय एक साधारण 5 वर्षे जगतात. तर कुत्रा, वाघ, मोर जवळपास 15 ते 20 वर्षे जगतात. आणि हत्ती हा 70 वर्षे जगतो. यावर प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. आता तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं की प्राण्यांचे पायसुद्धा कमी जास्त असतात. कोणाला 2 पाय असतात, कोणाला 4 असतात, कोणाला 6 असतात, कोणाला 8 असतात, कोणाचे 10पेक्षा जास्त असतात, आणि कोणाला पायच नसतात. त्यांचे वेगवेगळे गट केलेले असतात. आता पायांच्या संख्येवरून काही गट असतात. आता आपलं हा एक पहिला भाग झालेला आहे. तर या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला एक साधारण प्रश्न देतो. आलं का लक्षात? प्रश्न क्रमांक 1, रिकामी जागा हा निशाचर प्राणी आहे. 1 कुत्रा, 2 मनुष्य, 3 हत्ती, 4 घुबड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घुबड. आता दुसऱ्या भागाकडे आपण जाऊया. आता मी तुम्हाला सांगितलं की आपण पायाचा उल्लेख केला होता की पाय कोणाला काय असतात, 2च आहेत, कोणाला जास्त आहेत. तर पायावरून प्राण्यांचे प्रकार वेगवेगळे वर्गीकरण केलेलं आहे. आता मला सांगा, आपल्याला किती पाय आहेत? 2. माकड, चिपांजी त्याला हे 2 पाय आहेत. पक्ष्यांना किती पाय असतात? 2. परंतु पक्षी उडण्यासाठी पंखांचा वापर करतात आणि चालण्यासाठी पायाचा वापर करतात. पहा, मनुष्य 2 पायाने चालतो. हरिण, ससा, हत्ती, उंदीर हे सगळे प्राणी 4 पायावर चालतात. कुत्रा किती पायावर चालतो? 4 पायावर चालतो. पाल, सुसर, सरडा यांना 4 पाय असतात, मात्र ते पाय छोटे असतात, लहान असतात. तर सापांना पायच नसतात. गांडूळ पाय असतात का? नाही. म्हणून ते सरपटच चालतात. त्याचप्रमाणे म्हणजे पक्ष्यांना तर मी सांगितलं तुम्हाला की 2 पाय असतात. पंखांचा वापर ते हवेत उडण्यासाठी आणि पायांचा वापर जमिनीवर चालण्यासाठी करतात. तर बेडकाला जरी 4 पाय असले तर पुढचे पाय छोटे असतात आणि मागचे पाय लांब असतात, म्हणून तो सतत उड्या मारत चालतो बेडूक. असा माणसासारखा किंवा कुत्र्या मांजरासारखा बेडूक चालतो का? नाही. त्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, बेडूक आणि दुसरं कोणतं, बेडकाचे जे पाय असतात, बदक, त्यांच्या पायामध्ये जे नखे असतात त्याच्यामध्ये त्या पायांच्या नख्यामध्ये एक पडदा असतो. हे अशा पद्धतीचे यांची नखे असले तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक पडदा असतो. तर हा पडदा काय काम करतो की पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांना या पायाचा उपयोग होतो. पाणी पाठीमागं मारण्यासाठी आणि स्वतःला पुढं घेऊन जाण्यासाठी या पडद्याचा वापर होतो. अशा प्रकारे त्यांचे पाय वेगळ्या पद्धतीनं तयार झालेले असतात. डास, माशा, भुंगे या कीटकांना 6 पाय असतात. डासाला किती पाय असतात? घरमाशी तिला किती पाय असतात? भुंग्याला किती पाय असतात? लक्षात घ्या, 6 पाय असतात. तर गोचीड गाईच्या, बैलाच्या अंगावर असतो आणि त्यांचं रक्त शोषण करतो तो गोचीड. त्यानंतर विंचू, कोळी यांना 8 पाय असतात. तर खेकड्याला 10 पाय असतात.
माशांना पाण्यात पोहण्यासाठी पाय नसतात, मात्र ते कल्ले पर जे असतात माशाचे ते त्याला पाण्यात पोहण्यासाठी उपयोगी पडतात. आता हे पायावरून आपण प्रकार पाहिले. आता घर, निवारा, प्रत्येक प्राण्याला निवारा असतो, तो कुठं ना कुठं रात्रीचा आश्रय घेत असतो. की जसे सिंह गुहेमध्ये राहतो, हत्ती जंगलामध्ये राहतोस, तर काही प्राणी काय करतात की गवत आणि झाडांचा आसरा घेऊन राहतात. हरिण, रानगवा, तर काही प्राणी बिळात राहतात. साप, उंदीर त्या छिद्रामध्ये जमिनीच्या ते आपलं वास्तव्य करतात, त्या ठिकाणी राहतात. काही प्राणी झाडावरच राहतात, झाडावरच झोपतात, झाडच त्यांचं घर आहे. माकड आहे, वटवाघूळ आहे, हे प्राणी झाडावरच त्यांचा आश्रय घेण्याचं ठिकाण आहे. काही प्राणी झाडावर घरटी बांधतात, जसं कावळा आहे. म्हणजे कावळा काय करतो, झाडावर घरटी बांधतो. चिमणी आहे, काही पक्षी आहेत मोठे मोठे, छोटे मोठे, जे झाडावर घरटी बांधतात. तर अनेक कीटक या झाडाच्या पानावर सुद्धा राहतात. तर हत्ती, हरिण, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारखे प्राणी हे कळपात राहतात. शक्यतो जास्तीत जास्त कळप म्हणजे एकत्रित येऊन राहतात. पक्षी थव्याने राहतात. आकाशातून पक्षीचा उडत असताना तुम्ही पाहतात की मोठा त्यांचा थवा येतो. आणि छोटे छोटे कीटक हे हजारोंच्या संख्येने एकत्र येतात. पहा तुम्ही आता जमिनीवर चालताना सुद्धा मुंग्या एकत्रित भरपूर मोठा त्यांचा असा समूह एका ठिकाणी आलेला असतो. तर काही पक्षी जमिनीपासून खूप उंचीवर उडतात, आकाशामध्ये झेप घेतात. काही कमी उंचीवर उडतात. आणि चित्ता, वाघ, अस्वल हे प्राणी एकट्याने सुद्धा राहतात. आता प्राण्यांचे जे निवारा आहे, वास्तव्य आहे, यावरून आपण पुन्हा एक प्रश्न घ्यायला लक्षात घ्या की तुम्ही जे ऐकलात, जे स्पष्टीकरण आहे, की ताबडतोब तुमच्या किती लक्षात येईल. झाडावरच निवारा असणारा प्राणी कोणता? पर्याय क्रमांक 1 हत्ती, पर्याय क्रमांक 2 वाघ, पर्याय क्रमांक 3 वटवाघूळ, पर्याय क्रमांक 4 चित्ता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वटवाघूळ. की अशा पद्धतीनं प्रश्न तयार होतात आणि ते प्रश्न आपल्या नवोदयाच्या परीक्षेमध्ये येतात. आता निवाऱ्याच्या पुढं आपण सरकतो आहोत. निवाऱ्याच्या पुढं आपण चाललो की आता आहे, मग आता राहायचं झालं, आता जेवण, आहार. तर ह्याच्यावरून सर्वात मोठे 2 गट पडतात आणि तिसरा सुद्धा. आपण 3ही गट घेऊया. कोणता? एक शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्राहारी. तर शाकाहारी प्राणी कशाला म्हणायचं, मांसाहारी कशाला म्हणायचं, हे तुम्हाला माहीतच आहे. तर आणि मिश्राहारी, हे 2 माहिती होती. पण तो आता ह्याच्याबद्दल थोडंसं आपण ऐकूया. जे प्राणी गवत खाऊन जगतात त्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात, साध्या सोप्या भाषेत. अजून थोडी सोपी व्याख्या करतो. जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांचं मांस खाऊन जगत नाहीत त्यांना शाकाहारी म्हणतो आपण. जसं की गाय, बैल, शेळी, मेंढी, हे प्राणी गवत खाणारे आहेत, तर हे शाकाहारी प्राणी. काही कीटक गवत खातात. मांसाहारी प्राणी, जे प्राणी अन्नासाठी दुसऱ्या प्राण्याच्या मांसावर अवलंबून असतात किंवा दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून खातात, त्याला मांसाहारी प्राणी म्हणतात. मिश्राहारी प्राणी, की ते मांसही खातात आणि शाकाहारी म्हणजे जे धान्य आहे, हे आहे, ते सुद्धा खातात. जसं मनुष्य, काही मनुष्य मांस खातात, काही मनुष्य खात नाहीत. म्हणजे मांस खाणारे बी कंटिन्यू मांसच खातात का? नाही, बाकीचं जेवण पण शाकाहार पण घेतात. मिश्राहारीमध्ये येत होतं. त्यानंतर चिमणी आहे, ती ज्वारी खाते, कीटकांना पण तिचं कीटक भक्षण करते. तर अशा प्रकारे म्हणजे मांसही खाणारा आणि मांस न खाता आपला निर्वाह करणारा त्याला मिश्राहारी म्हणतात. फक्त मांस खाणारा मांसाहारी आणि मांस न खाणारा शाकाहारी प्राणी. तर यामध्ये आपण पहा की अन्न साखळ्या, अनेक पक्षी कीटकांना खातात, ते तसेच ते धान्य, फळे, वस्तू यांना सुद्धा खातात. आता याच्या पुढचा भाग आहे कीटकाचे महत्त्व काय आहे. बहुतांश कीटक काय करतात की पानं खाऊन जगतात, वनस्पती खाऊन जगतात.
काही कीटक वनस्पतीमधला मध गोळा करतात, ते एकत्रित आणतात, जसं की मधमाशा, आपल्याला तो मध आपोआप भेटतो. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीटक परागकणांचं वहन करतात म्हणून धान्य पिकतं. आता तुम्ही म्हणाल हे परागकण काय असतात? म्हणजे झाडाच्या असो, वनस्पतीच्या असो, फुलांमध्ये जे बारीक बारीक कण असतात, ते कण एका फुलावरून दुसऱ्या ठिकाणी गेल्याशिवाय त्या वनस्पतीचं फलन होत नाही आणि आपल्याला ते धान्य मिळत नाही. तर ते आता आत बराचसा खोलातला भाग आहे, पुंकेसर, स्त्रीकेसर, ते परागकण याचे त्याच्यावर पडल्यानंतर त्या वनस्पतीचं फलन होतं आणि मग त्याला धान्य असो, फळे असो ते लागतात. परंतु हे मोठं काम कीटक करतात, हवा करते, अनेक प्रकारे त्यांचं हे परागसिंचन ज्याला म्हणतो आपण ते होत असतं. कीटकापासून माणसाला मध मिळतं, रेशीम मिळतं, लाख मिळते, मेण मिळतो. अनेक प्राणी म्हणजे अनेक पक्षी कीटकांचा अन्न म्हणून वापर करतात. तर एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून राहतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. आलं का लक्षात? आता काही छोटे छोटे कीटक गवत खाऊन जगतात, पक्षी कीटकांना खातात, साप वगैरे असे जे प्राणी आहेत त्या पक्ष्यांना खातात. आणि सापाला गरुड खातो, मोठे मोठे पक्षी खातात. तर हे असे एक चेन आहे, त्याला अन्न साखळी असे म्हणतो. म्हणजे अन्न साखळी कशाला म्हणायचं हे सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. अन्न साखळी. त्यानंतर निसर्गात अशा अनेक अन्न साखळ्या आहेत. आलं का लक्षात? अगदी सोपा प्रश्न आपण घेत आहोत. प्रश्न तिसरा, निसर्गामध्ये एक प्राणी अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो, दुसरा तिसऱ्यावर अवलंबून असतो, यालाच काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 अन्नाची साठवण, 2 अन्न पुरवठा, 3 अन्न साखळी, 4 अन्नाचा दुष्काळ. याचे योग्य उत्तर आहे अन्न साखळी. आता त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे पाळीव प्राणी. आपला सगळ्यात आवडता आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडणारा प्राणी म्हणजे पाळीव प्राणी. पहा, लहान मुलं काय करतात, बऱ्याच वेळी तुम्ही सुद्धा केले असेल. तुमच्या गाईनं वासरू दिलं म्हणून तुम्ही शाळेत गेलेले नाहीत, शाळा बुडवून घरी बसला. तुम्हाला त्या प्राण्याबद्दल खूप प्रेम असतं. तुमच्या घरी कुत्रा असतो, मांजर असते. तर आपण आपल्या घरी असे काही प्राणी पाळतो, काही गरज म्हणून पाळतो. म्हणजे कुत्रा घराचं संरक्षण करतो, शेतीचं संरक्षण करतो. मांजर घरी पाळतात काही जण छंद म्हणून, किंवा घरामध्ये उंदर राहू नये म्हणून. उंदीर हे नुकसान करतो, अन्नाची नासाडी करतो. तर गाय, बैल, शेळी हे दुधासाठी पालन केलं जातं. कोंबड्या पाळल्या जातात, मांस आणि अंडी याच्यासाठी पाळल्या जातात. तर अशा प्रकारे जे प्राणी आपण पाळतो त्यांना पाळीव प्राणी म्हणतात. घरात आणि शेतात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात. अनेक आपल्याला उपयोग होतात जसं मी सांगितलं. तर ह्या म्हणजे प्राण्यांचे पाळण्यावरून 2 प्रकार पडतात, वन्य प्राणी, पाळीव प्राणी. वाघ, सिंह आपण घरात पाळतो का? नाही. कसं जमल त्याला पाळायला? एखादी मगर पाळतो का आपण घरामध्ये आणून? अजिबात नाही. तर पाळीव प्राणी, ज्या प्राण्यांपासून आपल्याला उपयोग होतो त्या प्राण्यांना आपण पाळतो. निश्चितच ह्या प्राणी या भागावरचं आणि एक भाग अति तुम्हाला एक सांगतो की कुठलाही भाग हा कमी महत्त्वाचा नाही, त्या प्रत्येकाला महत्त्व द्या तेवढंच. आता याच्यातून सुद्धा काय प्रश्न असतील, कोणता पायावर प्रश्न येऊ शकतो, जसं की खेकड्याला 10 पाय असतात, असे अनेक प्रश्न येऊ शकतात. निश्चित व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, प्रश्नांचं मनन करा आणि आपण या परीक्षेमध्ये 100% यशस्वी होणार. धन्यवाद.